नुसता वैताग आणला बाई या नवऱ्याने. नुसतं जेवढं ऐकावं तेवढं कमीच आहे. वैताग आणून ठेवलाय नुसता. सरपंचाला बोलून घेतलंय फोन लावून. त्यांनाच सांगते सगळं आता. काय काय कारस्थान आहे ना यांचे सगळंच सांगते. कधी येते सर्व. या सरपंच साहेब बसा. काय नंदिनी बोलून घेतलं? खूप अर्जंट बोलवलं, मला खूप काम होतं, महत्वाचं मीटिंग होती. काय झालं? अहो कसं सांगू असं झालं तुम्हाला आता. काय? अहो माझे नवऱ्याचे ना एवढे उद्योग वाढलेत ना. हिच्या माग लाग तिच्या माग लाग. आता एक नवीनच कोण सुनी आहे. कोणी पण गावातलं येतं मला म्हणतो तो नवरा आवर सुनी. हा बर तू पितो या बार का गल्ली बोळातून फिरतोय पियत? अहो 4-4 दिवस घरी नाही सरपंच. नाही मला म्हणे इकडे गेलतो मित्राच्या तिकडं लग्नाला गेलतो. काही कारण सांगतात. म्हणजे सुनी म्हणजे लफडं केलं काय तरी बाहेर? काही काय माहिती आता. मी बघितलं बी कोण सांगितलं? गावातले लोक येऊन सांगतात. खरं? नवऱ्याला विचारलं तर नाही म्हणून सांगतात. आता नाव तो काय खरं बोलणार आहे का तुला? अहो पण लोक येऊन सांगते म्हणल्यावर बघा ना गावात बोबाटा झालाय. काय करायचं? मी काय तोंड घेऊन जायचं गावात? अवघड आहे. मी हे पाहिलं बरं का, दारू पिताना गल्ली बोळातून इकडे तिकडे कोणलाही पैसे मागत आहे. फार चव घालून टाकली. लोक घरी यायला लागले पैसे घ्यायला. तेच सांगून जातात मला तुझा नवरा असं करतोय त्या पोरीला घेऊन इकडे गेलाय तिकडे गेलाय. मला म्हणते मित्राची तर गेलोय. बर 4-4 दिवस घरी नाही? लय वैताग आणलाय मला तर. राहूशीच वाटना. काय करू असं झालं म्हणून तुमच्या कानावर घालते. काय करावं आता तुम्हीच सांगा. मी समजून सांगू शकतो. बाकी या गोष्टीला काय करणार आहे रे? त्याच्या जर मनावर कंट्रोल, जर त्याच्या मनावर कंट्रोल आहे ना, आणि आपण संसार कसा करायचा, आपला प्रपंच कसा करायचा ज्याने त्याने बघायचं असतं ना. त्यांना आहे ना संसाराचं काहीच घेणं देणं नाहीये. मला आहे ना लग्नच करायचं नव्हतं खरं म्हणजे. पण ते काय झालं, माझे वडील आणि त्यांचे वडील मित्र होते. दोघांनी एकमेकाला शब्द दिलेला होता आणि करावं लागलं लग्न. ते तर मला आहे ना त्यावेळेस आहे ना बघितलं ना, तोंडाला बघूनच मला डाऊट आलता हे माणूस आहे ना संसार करूच शकत नाही. पण काय ते आता बापाचं ऐकावं लागलं, घेतलं वाटोळ करून. अवघड. मला हे बघ नंदिनी, हे ज्यांनी त्यांनी ज्याच्या मनावरचं कंट्रोल पाहिजे दारू पिणं म्हणजे, बरोबर आहे की नाही? नाहीच प्यायचं म्हणलं. आता तू किती जरी सांगितलं ते पेताड झालंय, त्याला थोडी राहिले झाले ते बांटेन गावामध्ये. राहिला दुसरा विषय. आता तू तर वेगळंच सांगितलंय मला लफडं. आता हे लफडं म्हणल्यावर अवघडच आहे. संसारात लफडच वाजायचं असेल. लफड्या काय चांगले आहेत का? काय नुसतं दारू पेले असते ना आता काही नाही सरपंच. पण हे दुसऱ्या बाईच्या नादी लागलेत ना, मला बघतच नाही. काय उपयोग आहे माझ्या इथं राहून? सामान काही आणून नाही देत? काहीच नाही बघत. अहो घरीच येत नाही, कधीतरी येतात. मला आहे ना तू जर दिसला ना तर त्याला मी समजून सांगतो. मला दिसला पाहिजे. मला पाहिल्यावर तर अशी जे पेताड खाताड आहेत ना लांबून पळून जातील. पण बघतो मी त्याची गाठ घेतो, त्याला समजून सांगतो, जरा दटवतो. भाऊ चालेल, माझे प्रयत्न मी करतो माझ्या पद्धतीने. येऊ का मग? चालेल, होईल सगळं व्यवस्थित. बघतो माझ्या पद्धतीने. चालेल. काय समजून सांगता सरपंच साहेब? समजूनच सांगते आतापर्यंत. काय फरक नाही पडलाय त्यांच्यात. होय तर गणला बाई. लय निवांत बसली. परत बोला. लय निवांत बसली म्हणलं. आले का तुम्ही? आणि वरून ढोसून आले का? मग येणार नाहीत मग. आता घरी यावं लागतं ना कधी मध्ये. हा ना, बरं समजतं कधी मध्ये यायला. मग कुठं जाणार आहे? कुठे गेले होते 2 दिवस? ते 2 दिवस होय, जरा मित्राचा घरचा कार्यक्रम होता तिकडे. तो येऊनच द्या ना मला 2 दिवस. मला तिथं थांबच लागेल. कंदुरीचा कार्यक्रम होता, थांबलो. मग तुमच्याशिवाय कार्यक्रम होणारच नव्हता ना? नाही मी मग म्हणत होतो, पण चला आता त्यांचा काय आग्रह असतो. आता काय जोडीदार म्हणलं थांबावं लागतं ना. कोणता जोडीदार? हाय तो जरा नवीन जोडीदार आहे माझा. नवीन झालाय का? कुठं राहतो? इकडे आपला. तुला काय करायचं एवढं? कुठं कराय ना कुठं काय करा, जास्त चौकशी नको करीत जाऊ. मला माहिती ना, तुम्ही खोटं बोलू नका. तुम्ही कुठे गेले होते माहिती मला. तुम्ही सांगायच्या आधीच मला कळालंय. कुठे गेलो होतो? त्या सुमीला घेऊन गेले होते ना बाहेर. ए बाई, कोणती सुमीन? काय काय कसं बोलत तू? कोणती सुमी? अख्खं गाव म्हणताय, मी नाही म्हणत. नाही मग ते अख्खं गावातच ऐकत बसणार. म्हणजे तुला माझ्यावर संशय खाते का तू? म्हणजे अख्खं गाव खोटं बोलताय, तुम्ही एकटेच खरं बोलतायत का? नाही तेच म्हणलं. मग गावाचं ऐक तू. मग नवऱ्यावर संशय खाते का तू? नवरा राहतो का घरात? घरात राहतो म्हणजे काय घरातच बसून राहतो? तुला बघत बसू का मी? मला काही काम नाहीत का दुसरे? आहेत ना. मी कुठं म्हणते मलाच बघत बसा, पण घरी या ना तुम्ही. घरी चालू ना का लोकांच्या घरी गेलोय? उपकार केला का आता 2 दिवसांनी येऊन? 2 दिवसांनी येऊन? मी 2 दिवसांनी येऊन, येते 4 दिवसांनी येऊन, येते महिन्याभराने येऊ. घरी तर येतोय ना. हा ना. तुम्ही मला खरं सांगा, काय चाललंय तुमचं?
माझं काहीच चाललेलं नाही, काम राहते जरा आणि जास्त माझं डोकं पिकवायचं ना आता सांगतो. मला सांगा, जर तुमचं एवढंच प्रेम होतं माझी का लग्न केलंय? ए कोणतं प्रेम आणि कोणती ती काय कोणाचं कशाला नाव घेते तू? कोणाचं नाही, तीच तुम्ही जिला घेऊन तुम्ही बाहेर फिरायला जात असता. हा 2-2, 3-3 दिवस घरी येत नाही, घरात लक्ष देत नाही. हे बघ, ते शहाणपणा मला अजिबात शिकवायचं नाही. मी कोणाला फिरायला घेऊन जातो, कोणाला किती किती दिवस राहतो, तिकडं काय करतो, मला काय विचारायचं नाही. तुला 2 टाइम 3 टाइम गिळायला भेटतं ना, बस झालं. मग जास्त बोलायचं नाही. हा ना? कोण आहे मी? कोण आहे? कोण आहे? आहे ना बायको. मग मी नाही विचारायचं, कोणी विचारायचं? बस झालं ना. मग एकच गोष्टीला 4-4 वेळा नाही. 2 टाइम खाऊ घालता म्हणजे काय उपकार करता का? लग्न करून आणलंय, जबाबदारी आहे तुमची. हा का? हा कळतंय, तेवढं कळतंय मला. काय कळतंय? आणि कळतंय. तुमची पण नवऱ्याची जबाबदारी काहीतरी आहे ना, घरात बघावा बायकोला काय लागतं काय नाही. हा सगळं तर आणून दिलंय ना, काय लागतंय काय नाही म्हणजे नुसतं काय काय हो, काय आणून दिलंय? काय आणून दिलंय? हा का आता का आणून दिलं? आता सध्या नाही परिस्थिती, पैसे होते तिकडे खर्च. हा बाहेर खर्चायला लागतात ना, फिरायला 2-2 दिवस बाहेर थांबायला. हा ए, डोकं खराब करू नका. फिरायला काय आहे कोणाला का? मी कुठं जातो काय फिरायला? डोकं आहे तुम्हाला? डोकं असतं ना तुम्ही घरात असते, बायको सोडून दुसऱ्या बायकोला घेऊन फिरले नसते. कोण म्हणलं तुला मी कोणत्या बाईला घेऊन सारं फिरलो? गाव म्हणतंय, कोण म्हणलं? सारं गाव म्हणतंय. आणि मी आता हा. सरपंचाला मी सांगितले. त्याला सांगायची काय गरज होती तुला? कोणाला सांगू? काय गरज होती मग इकडे कोणाला सांगायची? सांगू? मला कोणाला सांगायचं सांगू? ना. मला तू बघितलंय कधी? तुम्ही आहे माझं ऐकायला आहे घरात, तुम्ही तुम्ही माझं ऐकता? तुम्हाला सांगू? हे बघ, डोळ्यात आणि कानात ना 4 बोटाचा फरक राहतो. स्वतः बघा मग बोलावा नवऱ्याला. असं कोणी सांगितलं लगेच संशय घ्यायचा नसतो. अशाने संसार टिकत नाही बरं का, आताच सांगतो मी. तुमचं वागणं दिसतंय ना, कोणाचं ऐकायच्या आधी तुमचा वागण्यात बदल झालेला तो दिसतोय. हे बघ, जास्त बोलू नका. मी घेतलेले ना सगळे उतरून टाकली तू. वा, तुम्हाला घेतलेली उतरून गेली याची काळजी. घरातून तो बल्ब गेलेला आहे, ते बल्ब घेऊन यावा, लावावा. शेंगदाणे नाही, तेल नाही, मीठ नाही, मी काय खाते काय नाही. घर बी माझ्या बापानेच बांधून दिलंय, तुम्ही काय केलंय? हे बसले बाळपण नका. लय उपकार नाही केलं तुझ्या बापानी. आता ना नाही उपकार मी केले माझ्यावर तुमच्याशी लग्न करून. मला लय टेन्शन आलं. मला ना पहिलं घेऊन यावं लागेल. घेतल्याशिवाय माझ्या तुम्ही डोक्याला ना चालायचं. ऐका, ज्या दिवशी ना तुम्हाला रंगी हात पकडीन ना, त्या दिवशी सांगणार तुम्हाला, आत्ता नाही. हा चल, काय करायचं ते बघू. रंगी हात पकडले त्यावेळेस नाही. सांगू नका मला. हा. का बस बाडबाड नाही करू. जोपर्यंत आहे ना किंमत नाही तुम्हाला, समजून गेल्यावर हाय का काय घेणं देणं. किती बडबड करा, काही उपयोग नाहीये. हायचा अक्षा इकडे हिंडत होय त्या सुनीताला घेऊन. हा हायचा चॅप्टर बेन त्याची बायको किती गोडवानी राव. हा दाश किती मस्त आहे. आणि यो तिला फसवतोय म्हणल्यावर हिला घेऊन इकडे हिंडतोय या सुनीला. नाही राव, आपल्याला आहे ना त्या नंदिनी ताईला सांगावंच लागण राव. त्याच्याशिवाय ना याची काय जिरायची नाही. नाही नाही आयला हे प्रपंचाचं ना सगळं वाटोळ होईल बरं का. अशी आपण जर नाही सांगितलं तर याला आहे ना धोरणात आणावं लागेल. हा जोडीदार आहे मस्त आपल्यावाला, मस्त कळकळ वाटती. पण ही बाया आहे ना त्याला जेव्हा कवा सुधरू देईन ते सुधरू भाऊ. त्या सुनीकडं पाहावं लागेल. पहिले ना नंदिनी ताईची गाडी घेऊ. आता जे होईन ते होईन, आज सांगूच. पळतच जातो कडे सांगायला. हो वहिनी, हो ती सुनी आणि अक्षा तुमचा नवरा. मी म्हणलो होतो ना तुम्हाला मागच. हा मी आता माझ्या डोळ्याने पाहिलं त्यांना ना, तिकडून अशी गाडीवर येत होती ती. आणि मला माहिती, हा मला माहिती ते कुठं बसत असते. ते दररोजचा त्यांचा ठेप आहे. तुला माहितीये? हा चल बरं बनत्या, तुम्हाला लगेच दाखवतो वहिनी. चला, मला आहे ना याच्यात भाग घेतल्याशिवाय जमणारच नाही माहिती का वहिनी. चला. बरं वाटतं नाही आपल्या नेहमीच ठिकाणी आल्यावर मनाला जरा. हो ना, शांतता भेटते नाही हा शांतता. मला बी इथंच शांतता भेटते तुझ्या पशी. म्हणजे अगे घरी मला तसं बिलकुलच जाऊशी वाटत नाही. तुलाच लय काय होती लग्नाची. आता काय करणार. आणि मला ना माझी बायको आवडतच नाही अजिबात. नुसता किर 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 करीत राहते. मग तुला कोण आवडत? मला फक्त तूच आवडते. तुला माहित नाही का आपलं किती शाळेपासूनच प्रेम आहे का नाही. तुला दम नव्हता ना मग. आता काय ते घरच्यांनी दिलं लग्न लावून झालं माझ्या वाटोळ. प्रेम एकर लग्न एक केलं का असंच होतं. बरं आता बरं मी म्हणतो कधी करायचं लग्न सांग.
आता तुझं लग्न झाले. अरे लग्न काय झालं तू त्याला देऊन टाकतो मग घटस्फोट. काय तिथं ऐकतच नाही, मला आवडतच नाही म्हणल्यावर मी कस काय संसार करणार तेच सांग. थांबायचं ना जरा वेळ. घरचे नव्हते ऐकत ना. आणि तुला तर माहिती आहे माझ्याकडे काय कमी आहे का? हा पैसे सोनं नाणं किती भरपूर आहे माहित नाही का तुला? माहिती आहे. हा मग गोवानीने पैसा आहे फार थप्पी पडली. गोण्याने मग किती गोणे भरेले? अगं त्या दिवशी मोजायला घेतले पैसे मस्त आहे ना, मोजून मोजून काटला परत आहे तसेच ठेवून दिले. आणि सोन्याने म्हणजे नाही का ते दागदागिने 2 डबे भरलेले आहेत एवढे. हा ना, हा मग फक्त डब्यामध्येच ठेव, मला कधी आणू नको. ते सगळं तुझंच होणार आहे तू माझ्या संग लग्न केल्यावर. हा मग ते पण आहे म्हणा. मग कधी करायचं लग्न? तू सांग ना, तू म्हणशील तर आपण लगेच लग्न बारून टाकू. म्हणजे कसं ती माया मागची ना ती कटकट ना ती पुढे बंद होईल. का ना तिचं नाव काढत राहतो, मला भेटायला आलो तर तिचाच विषय घेऊन बसतो. तिचा विषय घेऊन म्हणजे ती माझ्या डोकंच खाती तेवढं. असं कधी प्रेमाने मला जीवच लावित नाही का? मी लावते ना तुला जीव, तो नको का? फक्त तूच लावते जीव. ती काय जीव लावित नाही, काही कामाची नाही ती. काढीचं थोड्या काम करताना दम नव्हता ना मग. जाऊ दे आता काय आता घरच्यांना काय कळत नाही. ढेला माया लावून मग मला विचारावा तुला कोण आवडती कोण नाही. मी सांगितलं असतं मला तू आवडते म्हणून. आहे की नाही? फक्त माझ्याजवळ तुझं चालतं तेवढं. मग आता तुझे पैसे नाही तर मग कोणा पैसे चालणार आहे? हं? मग तुझा जीव नाही का माझ्यावर? मी इथं काला बसले असते. हा तेवढा आहे माझा जीव आहे म्हणून तू बसली. मग एवढं तर करत ना. मग मी काय म्हणतो ते आपल्याला ना 4 दिवस बाहेर जायचे बघ. कुठं? जाऊ ना कुठेतरी मस्त फिरून येऊ. आता असं फिरून आला 2 दिवस नाही झाले, लगेच जायचं. अगं मग तुला फिरायला असं आवडत नाही का? नाही तसं मला फिरायला फार आवडतं. हा. पण असं रे किती दिवस असं नाही का तुझ्यासोबत बाहेर लोकांचा धाक पाळून फिरायचं. मी काय म्हणते, हा तू लवकर त्या बायकोला घटस्फोट दे, आपण लगेच लग्न करू. हा ना तिला तर लगेच देऊन टाकतो घटस्फोट. होय, उठ 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 बायको आली माझी. पळ पळ पण मी का- अगं पळ मागची किडनी जा पळ पळ पळ. ए झिपरे थांब, कशी गेली झापी पडू. कोण होती? ते कोण नाही ते काय म्हणले होते वहिनी तुम्ही? वहिनी या तारा. असं काही नाही, कुठं काय मग काय आहे का? सहज बसलो होतं आपलं. सहज बसले होते. अहो बरं झालं ते यांनी येऊन सांगितलं मला. हा नाही तर अजून तुम्ही कबूल झाले नसते कधी मला. बरे हा किलिंग काशी काय 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 सांगितलं तू माझ्या बायकोला? तू जोडीदार आहे म्हणून सांगितलंय मी. तो प्रपंच नको वाटोळ व्हायला. ए तू नका हा. सांग वय, तू काय? तू नका सांगू मला ते जोडीदारच काय. तुम्ही इकडे बघा, कोण होती ती? कोण होती? कोण होती? ती कोणी काय असेल तुला काय करायचं? नवऱ्याला मारते काय तू? हा, मग काय हा? करू? ओ वाळू काय मुलं मारायचा लायकीचा झालाय नवरा आता. काय करू मग? काय सुमी करू सांगा? सुमी होती ती सुमी. ए घबास नाही थोबाड फोडीन. काय थोबड फोडी थोबड आहे का तुम्हाला तरी? हा कोण होती सांगा ना ती. कोणी काय असेल तुला काय करायचं? बायको आहे मी. हा बायको आहे ना मग नाही मग कोणाला काय करायचंय? बायको आहे ना मग घरीच बघायचं. इकडे तिकडे नवऱ्याच्या मागे हिंडायचं नाही कोणाचं बी ऐकून. हा ना, तुम्ही अजून बी कमीपणा घेत नाहीये अजून पण. काय कमी पण घ्यायचं मी? काय चुकलंय तेव्हा मी? काय चुकले? वा मी एखादा घेऊन बसली असते इथे मग. ए थोबाड फोडीन. मग ऐकायला पण कसं वाटतं आणि आम्ही बघतोय. विचार करा कुठं कमी पडली मी सांगा बरं. काय चुकलं माझं? तुमच्याशी लग्न केलं हे चुकलं का? तुम्हाला असं मोगळं सोडून दिलं ते चुकलं? हे बघा बघ खूप झालंय आता, मला ना सहन नाही होत. मी ना हे मला खरंच बघितलंच जात नाही माझ्यानी. मी ना एक काम करा, तुम्ही ना तिच्याशी लग्न करा. मी आता याच्या पुढे तुम्हाला काही बोलणार नाही, इथे थांबणार नाही आणि तुमच्यासोबत राहणार बी नाही. हे घ्या तुमचं मंगळसूत्र आणि तिलाच घाला. चालले मी आणि येऊ बी नका माझ्या माग. कुशाला मंगळसूत्र तोडून गेली. नवऱ्याची काही किंमत आहे का नाही? बंट्याकडे बघावं लागेल. बंटा आम्हाला सगळं गोंधळ करून ठेव. दादा काय रे आले मी घर सोडून. कमून तुमची मैत्री भोवली मला. काय झालं? तुम्ही तुमच्या मित्राला शब्द दिला होता माझी पोरगी तुला देईन. हा, हा. वाटोळे करून टाकलं माझं सगळं तुम्ही. काय वाटलं झालं आता? अहो नवरा 4-4 दिवस घरी येत नाही. कोणत्या बाईचा नादी लागलाय, नुसतं पेतोय. घरात लक्ष नाही त्याचं. नादी लागलाय? बोलू बोलू वैतागली. सारे गावाचे लोक येऊन मला सांगायला लागले. मला ऐकू वाटत नाही, ती राहू वाटत नाही तिथं. मी आले निघून, मी जातच नसते आता. अरे त्याला घरात घ्यायचं, त्याला 4 गोष्टी कानात समजून सांगायच्या. तुम्हाला काय वाटतं हे आज घडलं आणि मी आज आले का?
अहो किती दिवसापासून समजून सांगते मी त्यांना. मी हे, गळ्यातलं कुठे येतोय? दिलं त्याचं तोंडावर फेकून मी. अरे येडी आहे का? ते गळ्यातलं मंगळसूत्र काढून देत असतात का कुठं? काढून द्यायच्या लायकीचं नाही. अहो माझा नवरा काय सांगू दादा तुम्हाला. मी ना आता जात नसते तिकडं. लय त्रास झालाय मला. गप तू रडू नको, टेन्शन नको घेऊ. बघा तुम्ही काय करायचं आणि काय नाही ते. काय बघता, मी ठरवलंय मी तिकडे जाणार नाही. मला त्या नवऱ्याचं तोंड बी बघायचं नाही. आईला काय मला कुठून अवदसा सुटली आणि मी शब्द दिला. गप गप रडू नको, गप चल. मी सांगतो समजून त्याला. नका सांगू, नाही समजणार त्याला. आतापर्यंत मी समजूनच सांगत आले त्याला. तुम्ही काय सांगणार? अहो बायको असून माझं ऐकत नाही त्यो. अरे पण 4 माणसं बोललेली असते, सांगितलं असतं बाबा तू नको, मी माझी लेख तुझ्या बापाच्या शब्दावर मी दिले तुला, आणि तू जर असं दुसरीकडे करे माती खात असला तर काय होईल माझ्या लेकीचं सांग ना. काय उपयोग नाही दादा, काहीच उपयोग नाही. लय समजून सांगायचा प्रयत्न केला, त्या माणसाचं लक्ष नाहीये घरात अजिबात. गप तू रडू नको, गप चल घरात चल, 2 घास खाया, उपाशी आली असतील. बघ तुम्ही काय करायचं आणि काय नाही ते. गप रडू नको, गप. इथे संसाराचं वाटोळं झालंय दादा. गप 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 चल, उठ घरात चल. अरे गप ना, आता आता कवर रडशील सांग बरं. त्याच्यासाठी ते निघालं नालायक, मग काय करते आता? हा तुम्हाला कळत नव्हतं का? मित्र होता म्हणून देऊन टाकायची का? अरे पण मला माहितीये का ह्यो असा वागण चांगला होता त्यो. हा चांगलं काम धंदा करीत होता, शेतातलं करीत होता, घरचे ट्रॅक्टर चालित होता. मला वाटलं चांगला प्रपंच आहे, एकुलता एक आहे, म्हणून मी मित्राला दिला शब्द. मला माहितीये का आता पुढे असं होईल म्हणून. हा जाऊ द्या, आता झालंय ते झालंय, बोलून काही उपयोग नाही त्याचा. चल जर डोळे पुसव आणि चल घरात चल, 2 घास खाय, चल उठ चल. हे सगळं आता हातानेच करावं लागतंय. काय होतं चांगलं, पण काय कोणाचा फोन आला काय माहित आता मधी. हॅलो, हा बोल ना गाणे. काय सुमीन लग्न केलं? बंगला, गाडी, कंपनी त्याची? अरे फसवलं राव तिने मला. हा होय, बर बर, हा बर ठेवतो. आहे तरी म्हणलं 8 दिवस करून भेटायला नाही आली. चांगलंच फसवलं मला, आणि चांगल्या बायकोला मी फसवत होतो. गेली सोडून ते बी आणि हे बी. आता काय तोंड जोडून घेऊ का? घासा भांडे काय करणार आहे? तिला नसतं एवढा वैताग दिला, ती नसतं सोडून गेली. मी त्याचा विश्वासघात केला. माझी शिक्षा मला भेटली परत. आता हे नाही ते नाही, साली कुत्र्यावानी जिंदगी तुझी. घास भांडे, कर घरची काम, बस आता भांडे घासी. ये दुनिया ये महफिल मेरे काम की नहीं, मेरे काम की नहीं. काय अक्षय, तू दुनिया चांगली कामाची बर का. पण आता काय हो, हा बरं आहे का? बरंच म्हणायचं. तुला नाही शूट होत राहते गाणं पण. ये दुनिया ये महफिल मेरे काम की नहीं, मेरे काम की नहीं. ये दुनिया, दुनिया चांगली, तुझी बायको चांगली होती हो. हा हाताने सत्यानाश केला तो. हा दिली बिचारी माहेराला हो. बरे अक्षय, हा ती जी होती का ती काय सुमी, हा तिथं तर लग्न झालं. मला तर राजाने सांगितलं कंपनीत आम्ही दोघं एकाच कंपनीत आहेत ना कामाला. कंपनीवाल्या सगळंच लग्न केलं वाटतं तिने. हा लय मोठ्या घरात गेली आता ती हो. गेली ना हा? सोडून गेली ना. मग आता बस रडत हो, भांडे घाशीत, धुणं धुत. आता तू का म्हण जखमीवर मीठ चोळतो. तुला हे गाणं शूट होत. कशी नशिबान थट्टा आज मांडली, कशी नशिबान थट्टा आज मांडली.
निर्बळ होत असं एक गाव, असं एक गाव, त्याच्या कर्तबाची कीर्ती तिनं वाजली, कशी नशिबान थाटा आज मांडली. बंटी मी काय म्हणतो, बोल ना. बाईक विन करे माझी परत. अरे जोडीदारी मी होतोय वाला, मला बरोबर नव्हतं वाटत माहिती का हो. आणि तो त्या बाईला दागा दिला, त्या वहिनीला चांगली सोन्यासारखी वहिनी राहती. हा बर मी अरे खरंच चुकलो, वाटलं मी तिची माफी मागतो, पाया पडतो, पण तू चल ना माझ्या सांग, तिला आपण घेऊन येऊ. भाऊ ते लय डेंजर लोक आहेत भाऊ. मी पाया पडतो, त्याची माफी मागतो, चुकलो. माफी मागशील का पण? मागतो ना माफी. तिचा बापला डेंजर आहे. माहिती आहे ना मला, हा माहिती आहे. चाल मग आवर, घाल शर्ट, चाल. हा चल राहू दे पाणी. चाल भाऊ, तुझ्यासाठी आता मी बी हातपाय पडतो हो. चल लवकर. दादा तुम्ही किती भारी सगळं करून ठेवलं ना, झाड फुलं, मला इथून जाऊशीच वाटत नाही. अरे बाई मी एकटा नाही करीत, इथं गडी ठेवलेत कामाला, ते सगळे करतेत, हा. मी फक्त देखभाल करतोय. दादा काय रे? मला आहे ना त्यांची लई काळजी वाटते अहो. म्हणजे ना त्यांना चहा बी असं स्वतः कधी आलंच नाही करता बिरता नाही का. त्यांना त्यांचे कपडे कुठं असतात हे पण माहिती नाही. तेच विचार येतात काय करत असतील, कसं खात असतील. अगं बाई तू 8 दिवस झाली ना नको नको ते नवऱ्याला घालून पाडून बोलली, आणि आता लगेच तुला नवऱ्याची खीव आली. अगं तुझं ऐकलं ना तर मला रातभर झोप येत नाही. हा दादा बरोबर, पण नवरा आहे ना शेवटी, आणि चूक माणसांकडनंच होती. चुकले ते, आणि मी पण रागाच्या भरात ते मंगळसूत्र असं तोडून फेकायला नव्हतं पाहिजे. तसं नको करायला होतं. हा पण जाऊ द्या, त्यांना बी अद्दल घडायला पाहिजे ना. असं वागणं असतं का बायको असताना? बाई तू काळजी नको करूस, तू माझ्या पोटचा गोळा आहेस. हा तू टेन्शन नको घेऊ, ते सुधारला तर सुधारला, नाही तर इथं तुला मी सांभाळीन. तू काय एवढी काळजी करते? नाही, एक विचार आला असाच की कसं करत असतील ते, काय खात असतील, कुठं जात असतील. अरे पण तुला त्याची काळजी वाटते, त्याला वाटते का तू ही काळजी? त्याने केला का तो हा विचार? हा एवढी सोन्यासारखी बायको दिली आपल्याला, आपण तिला व्यवस्थित राहावा, तिच्या संग व्यवस्थित संसार करावा, नको तिकडे शेण खात हिंडतोय तो. मग थोडंफार त्याला कळायला पाहिजे ना. तू काही नको त्याचं नाव घेऊ नको, तू बिनधास्त माझ्याकडे राह, मला जड नाही लेख, कळलं का? चालतंय. आणि चल. हे बघ बाई, तू काय जास्त विचार करू नको. ते सुधारला तर ठीक, आणि नाही सुधारला ना तर सरळ जाऊ आणि कोर्टात घटस्फोट देऊ त्याला. घटस्फोट? हा अहो दादा काय म्हणता? काय झालं त्याला? याच्यात काय होतं? तुला अजून ना मूल बाळ नाही, काय नाही, दुसरं लग्न करून देतो ना मी. तो दुसरं लग्न? त्यात काय जगात होत नाही काय असं? नाही. अजून कशातच काय नाही. तो जर तुला तर तो एका शब्दाने सुख देत नाही तर त्याच्यापाशी राहण्यापेक्षा ते दुसरं लग्न करून गेलेलं बरं ना. तुम्ही म्हणता ना तसं. हा राम राम. राम राम. राम राम मामा. आले का? नंदिनी अगं खरंच चुकलं ग माझं. चुकलं तुमचं? तुझ्या संग नव्हतं असं वागायला पाहिजे. नका सांगू. अहो पाहुणे, काही जनाची नाही तर मनाची धरा. हा एवढा सोन्यासारखा गोळा तुमच्या ताब्यात दिलाय. हा तिला कमीत कमी प्रेमाने 2 शब्द बोला. तुम्ही काय म्हणले मला? तिनं सांगितलंय सगळं. बाहेर काय नको ते उद्योग करतात. हा अहो मामा इथून पुढे नाही करणार. चांगली अद्दल घडली मला. अद्दल घडली? कस काय उतरलं का तुमचं भूत? नाही हा? तसं काय नाही. तुम्हाला आता काही दिसत नव्हतं? संसार बायको काय? हा कस काय बदल झाला तुमच्यात? 8 दिवसात बदल झाला तुमच्यात लगेच. मामा सुधारला आता तू. आणि ती जी पहिली होती का ती, हा ती गेली ना ती दुसरीकडं. म्हणजे लग्न झालं तिच्यावर, त्या कंपनीवाला नवरा केला तिने. वा, मी तुम्हाला सांगितलं नव्हतं का? गेलेला थड मारून ती. म्हणून ती सोडून गेली म्हणून तुम्ही आले का? ती असती तर नसते आले ना. तसं नाही ग. हा तसंच आहे. घरचे लक्ष्मी सोडून मी बाहेर शेण खात होतो. अहो तुमच्याविषयी नको नको ती बोलत होती. हा मानावरा काय करीत असन, चहा पित असन का, हाताने भाकरी करून खात असन का, हाताने कपडे धुत असन, एवढी वनवन करीत आली तरी तुमचा विचार करते, आणि तुम्ही तिला एक शब्दाने सुख देत नाहीत. अहो मामा चुकलं, वाटलंच तर पाया पडतो मी. अहो पाया नका पडू, जाऊ येत तुम्ही. हा तुझ्या पाया पडतो, माफ कर ना मला. इथून पुढे नाही करणार असं. नक्की का? नक्की. बघ तू जे काढून गेलती ना मंगळसूत्र, ते अजून बी खिशात तसंच ठेवलंय.
अहो पाहुणं मंगळसूत्र काढून देण्यापर्यंत एवढी मजल गेली. अहो मला असा राग आला होता, असं वाटलं यावा तिकडं आणि हातपाय मोडूच राहणार या माणसाला. पण असं वाटलं नको. ते तर नाही, मी निर्णय घेतला होता तुम्हाला घटस्फोट द्यायचा आणि दुसरीकडे लग्न करून द्यायचं. कळलं का? एवढा राग आला होता. नाही, बरोबर आहे, वागलोच तसं मामा. आता तुमच्यात बदल झालाय, आलेत तुम्ही, माझा राग शांत झाला. कळलं का? आणि जरा मित्राला समजून सांगा जरा. सांगितलं आता त्यो आहे ना एकदम ठिकाणावर आला. आता त्यो आहे ना पहिल्यासारखा वागणार नाही, काय नाही काय नाही काय नाही. पोरी दादा हा हे म्हणतात म्हणल्यावर खरंच असणार, कारण की त्यांनीच मला येऊन मी आम्ही सांगितलं होतं. म्हणजे त्यांनी सांगितलं की याच बाहेर काय चाललंय ते. हा आणि आता काय पाहुणं, नाही मामा, दारू बिरू आता काहीच पिणार नाही, काहीच नाही. दारू पिऊ नका आणि बाहेरचे नाद सोडून द्या. एवढी सोन्यासारखं बायको दिली तुम्हाला देवानी, हा तिच्या संग संसार करा ना. सकाळ तुम्हाला लेकरं बाळ होते आणि तुम्ही जर असे बाहेर खेळ करायला लागले हो कसं व्हायचं सांगा ना प्रपंच. अहो प्रत्येक बाप आपल्या पोरीला काहीतरी स्वप्न असते त्याचे, की बा तिला चांगला नवरा भेटावा, तिचं घरदार चांगलं चालावं, पाहुण्या रावळ्यांनी तिला दोन नवाजावा त्यांना. आणि तुम्ही जर असं हिंडून ती जर बापाच्या घरी येत असली तर काय उपयोग आहे? ते बाप तिकडे आत्महत्या करेन ना. नाही, इथून पुढे नाही होणार मामा असं काही. आता असं नाही, इथून पुढे ठोकून सांगतो, जर इथून पुढे काही झालं ना तर माझी पोरगी इकडे घेऊन येईन आणि तिचं दुसरं लग्न करून देईन. कळलं का? मग मी नाही विचार करायचो की मित्राचं पोरग आहे त्याला शब्द दिला मित्राला म्हणून मी लग्न लावून दिलं माझ्या पोरीचं. मला माफ करा, इथून पुढे नाही करणार काय असं. मी पहिली आणि शेवटची चुकी माझी. ठीक आहे, हात जोडू नका, हात खाली घ्या. तुम्ही तुमच्या बायकोला पात्रात घ्या आणि चूक आणि संसार करा. कळलं का? तिला न्यायलाच आलो. बरं चला, माफ कर त्यांना आणि चुकांना संसार करा. चल चहा ठेव आणि पाहुण्याला गोड तोंड करून वाट लावतो तुम्हाला मी. चला या पाहुणं, चला.